पुढची भूमिका म्हणजे पहिलं एक ईडब्ल्यूएसचा तुम्हाला एका मिनिटात मुद्दा सांगतो. मनोज जरांगेने ईडब्ल्यूएस घालवलं गेलं, जे की 50%च्या वरचं सुप्रीम कोर्टात टिकलेलं आरक्षण म्हणजे ईडब्ल्यूएस. आणि ह्या ईडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक ओपन मधले ज्या जाती त्या प्रत्येकाला ईडब्ल्यूएस लागू आहे. आणि सुप्रीम कोर्टात हे टिकलेलं आहे, हे वरचं 50%च्या वरचं आरक्षण. एसीबीसी टिकन का नाही याची गॅरंटी नाही. तर हेच ईडब्ल्यूएस 2019 पासून लागू झाल्यापासून भारतातले सर्व आरक्षण आंदोलन बंद झालेले आहेत. कोणत्याही राज्यात आरक्षण आंदोलन सध्या चालू नाही. हे मनोज जरांगेने सांगा कोणत्या राज्यात आरक्षण चालू आहे म्हणून. कुठल्याच राज्यात नाही. ते फक्त महाराष्ट्रात मनोज जरांगेला हे राजकीय लोकांनी खत पाणी दिल्यामुळे महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे. नाही तर महाराष्ट्रात सुद्धा ईडब्ल्यूएस असल्यामुळे आरक्षणाची काही गरज नव्हती. कारण ईडब्ल्यूएस आरक्षण ते काय म्हणले मनोज जरांगे, या खडकाळ जमिनीतून बाहेर पडा म्हणले मराठ्याला. ईडब्ल्यूएसच्या गरज नाही म्हणले, आम्हाला काळीचं रान पाहिजे याचं 50%च्या आतलं. आणि त्या काळीच्या रानात किती प्रमाणपत्र मिळाले? फक्त 3 लाख प्रमाणपत्र मिळाले मराठवाड्यामध्ये. आणि 90 लाख मराठी आहेत मराठवाड्यात. 40% जरी धरलं तर 2.25 कोटी जनता आहे मराठवाड्यात. मग 87 लाख मराठ्याला मनोज जरांगे 100 जरी मनोज जरांगेला टाकले 87 लाख उर्वरित किंवा सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्याला मनोज जरांगे आरक्षण देऊ शकत नाही. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. मग उरलेल्या लोकांना ईडब्ल्यूएसचा फायदा सरकारनं चालू करावा. कारण ईडब्ल्यूएस मध्ये ऑलरेडी ते मुसलमानाला गेलं. 11% मुस्लिम आहे. 11% मुस्लिम म्हणजे 60-70 लाख झाले. त्याच्या म्हणजे 1,20,00,000 काहीतरी लाख मुस्लिम महाराष्ट्रात. त्याच्यात मुस्लिमाच्या 35 जाती ओबीसीत आहेत मुस्लिमाच्या. आणि उरलेल्या ओपनच्या जाती ह्या ईडब्ल्यूएसचा फायदा घ्यायला लागलेत ना. जे की 100 जागा निघले तर 85 पोरं मराठ्याचे लागत होते. मग ते कटअप वर बी गेला, कटअप खाली बी गेला, तर 85 पोरं परफेक्टपणे त्या ईडब्ल्यूएसचा फायदा घेत होते. मग शैक्षणिक असन, नोकरीत असन, कशात का असना. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस हे मनोज जरांगेमुळे गेलं. आणि कुणबीकरणातून कुठलाही फायदा झाला नाही. कारण 8,556 गाव आहे मराठवाड्यामध्ये. त्याच्यात 7,000-7,500 गावात आजही नोंदी नाही. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.